सुरुवातीला बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार जोरदार पावसामुळे वातावरणामध्ये कमालीचे बदल झालेले आहेत। बुलढाणा शहरावर तर धुक्याची चादर पसरलेली आहे आणि त्यामुळे आता बुलढाणा शहरातील सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आहे। या दाट धुक्यामुळे मात्र रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांना समोरून येणारी वाहनं दिसेनाशी झालेली आहेत। मात्र कडाक्याची उन्ह असणाऱ्या मे महिन्यात आलेल्या अवकाळी पावसानं बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा पालटून टाकलाय, ज्याचा अंदाज बुलढाणेकर घेताना पाहायला मिळतोय। तर सातारा जिल्ह्यात सुद्धा माण तालुक्यामध्ये कुळकजाई या गावामध्ये पावसामुळे रस्त्याची अक्षरशः दैना झालेली आहे। रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की एका युवकाला आपली दुचाकी अक्षरशः स्वतःच्या खांद्यावर घेऊन हा रस्ता पार करावा लागला। नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो, मात्र कुळकजाई इथं पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झालेला आहे आणि खड्ड्यांनी भरून गेला आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। तर माण तालुक्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाऊस बरसतोय आणि त्यामुळे परिसरांमधील नदी नाल्यांना अक्षरशः हे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत। पूर्ण क्षमतेने हे नदी नाले आणि ओढे भरून वाहत आहेत। यामध्ये माणगंगा नदीवर असलेल्या आंधळी धरण सुद्धा आता अक्षरशः भरून गेलेला आहे। माण तालुक्यात जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे। तर फलटण तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 251 मिलीमीटर एवढ्या मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। या तालुक्यामधील गावांचा संपर्क तुटल्याचं चित्र आहे। तर फलटणमध्ये कांबळेश्वर हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे या ठिकाणचं दळणवळण सुद्धा पूर्णपणे बंद झालंय। या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। एनडीआरएफची टीम रात्री 1 वाजता घटनास्थळी दाखल झाली। सकाळी लवकर पूरग्रस्त गावांना भेट देऊन त्यांना दिलासा देण्यात आला। आपण पाहतोय फलटणमध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। बारामतीत सुद्धा ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झालाय। तर सातारा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। तसंच घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पाऊस गेल्या 8 दिवसांपासून कोसळतोय। यामुळे शेतीच्या पिकांबरोबरच कराड, पाटण, उंब्रज परिसरामध्ये मातीच्या विटा बनवणाऱ्या वीट भट्ट्यांना सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलाय। कच्च्या विटा पावसामुळे भिजून अक्षरशः वाहून गेल्या आणि मातीमोल झाल्यात। विटांच्या वाफ्यांमध्ये सुद्धा गुडघाभर पाणी साचलेलं आहे। तर कालपासूनच फलटण आणि खंडाळा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। फलटणच्या कोळकी इथं फलटण रस्त्यावरील ओढ्याला या पावसामुळे अक्षरशः पूर आलेला आहे। एरवी हा जो पूल आहे हा पूल वाहतुकीसाठी नेहमीच खुला असतो, मात्र आता इथला नाल्याला मोठा स्वरूप प्राप्त झालेला आहे। नदीचं स्वरूप या सगळ्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि एक दुचाकी चालकानं चक्क या पुलावरून आपली दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की त्याची दुचाकी वाहून जायला लागली। तर फलटणमध्ये सुद्धा दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। बाणगंगा नदीनं पूररेषा ओलांडलेली आहे। नदीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी देखील ज्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जाऊन स्वतः जातीनं पाहणी केली। जवळपास नदी ओढे आणि नाल्यांद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। तर एक पूल सुद्धा पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर शहराच्या पश्चिम भागातील सातारा कास मार्गावर देवकल फाट्यानजीक मुख्य रस्त्यावर सकाळी मोठं झाड या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलं। त्यामुळे सगळी वाहतूक ठप्प झाली होती। झाड उन्मळून पडल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या
लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटक आणि वाहन चालक अडकल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. आपण पाहतो यात कोणतीही जीवितहानी तरी झाली नाहीये, मात्र वाहतुकीची कोंडी झाली आणि त्यामुळे प्रवासी पुरते वैतागून गेले होते. तर संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या मंत्रालय परिसरात पाणीच पाणी साचल्याचं चित्र होतं. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. आपण पाहतोय मंत्रालय परिसरातले हे दृश्य. पाणीच पाणी साचलं होतं मंत्रालय आणि आसपासच्या परिसरामध्ये, त्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावामध्ये पावसाचा जोर कायम आहे. पाऊस इथं गेल्या काही तासांपासून जोरदार पद्धतीनं होतोय. मुसळधार पाऊस इथं बरसतोय. वळसंग गावामध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि पावसामुळे गावातल्या सखल भागांमध्ये पाणी शिरलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनच्या या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तर किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर मोठं भगदाड या पावसामुळे पडलं. कोझर गावानजीक वरच्या बाजूला रस्ता या पावसामुळे खचला आणि डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी देखील वाहून गेली आहे आणि त्यामुळे रायगड किल्ल्याकडून जाणारी वाहतूक इथं बंद करण्यात आली होती. आपण पाहतोय किल्ल्याकडे जाणारा मार्ग, या मार्गाला भगदाड पडलं. आपण पाहतोय रस्त्यावर केवढा मोठा खड्डा पडलेला आहे आणि या रस्त्याच्या खालून पाणी वाहायला लागलेलं आहे. त्यामुळे हा रस्ता सध्या धोकादायक असून इथं वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलाय. बातमी अकोल्यातून आहे. अकोल्यातल्या तेल्हारा इथं एसटी आगारातील एका एसटी बसचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. बसमधील छत अक्षरशः गळतंय. आपण पाहू शकतोय या व्हिडिओमध्ये या बसचं छत गळतंय आणि त्यामुळे बाहेर पडत असलेल्या पावसाचं पाणी या छतातून गळून थेट बसमध्ये शिरतंय आणि यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. आपण पाहतोय बसच्या वरील भागास अर्थात छताला गळती लागली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी इथं बसमध्ये गळतंय. छतगळतीमुळे बसमधील प्रवासी चांगलेच त्रस्त झालेत आणि बसेस सुद्धा भंगार झाल्या आहेत. तेल्हारा आगारची ही एसटी बस आहे. तर कोल्हापूरमध्ये गगनबावडा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. इतर तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेला राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेलाय. हा बंधारा ओसंडून वाहतोय. आपण पाहतोय कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्याची ही दृश्य. अतिशय मोठा असा हा बंधारा आहे कोल्हापूरमधला आणि हा बंधारा पावसामुळे अक्षरशः वाहतोय. तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या गडावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पायऱ्यांवर अक्षरशः पाणी पडताना धबधब्याचं स्वरूप या गडावरून येणाऱ्या पायऱ्यांना प्राप्त झालं होतं. खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तसंच पायऱ्यावरील धबधब्यांसारखे पडलेलं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी इथं अनेकांनी गर्दीसुद्धा केली होती. तर पुण्याच्या इंदापूरमध्ये भिगवण या भागामध्ये शासकीय रुग्णालय संपूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे. या शासकीय रुग्णालयामध्ये कमरे एवढं पाणी पावसाचं साठलेलं आहे. तर भिगवणसह परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय रुग्णालयामध्ये पुराचं पाणी गेलं आणि संपूर्ण शासकीय रुग्णालयाचा परिसरच जलमय झाला होता. संपूर्ण परिसर तुडुंब पाण्याने भरून गेल्याचं चित्र आहे आणि रुग्णालयामध्ये गटार नाल्याचा अपुऱ्या सुविधांमुळे पाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खुला मार्ग नाही आहे. पाण्याचा निचरा व्हायला इथं कोणताही वाव नाही आहे. त्यामुळे रुग्णालयात असं पाणी गेलं.
तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दौंड तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. दरम्यान पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक चारचाकी गाडी यात वाहून गेली होती. सुदैवानं यावेळी चालक या वाहनामध्ये उपस्थित नव्हता आणि त्यामुळे जीवितहानी टळली. पण पाहतोय पावसाच्या पाण्यामध्ये ही दुचाकी गाडी वाहून चालली आहे. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर कोयना धरण परिसरामध्ये पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवर सर्व बंधारे आता ओसंडून वाहत आहेत. सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत. कोयना नदीवर निरसे तसंच तांबवे बंधाऱ्यातून पाणी ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. तर कराड तालुक्यात खोडशी इथं हा धरण पूर्णपणे हे खोडशी धरण भरलेलं आहे. पूर्ण क्षमतेनं भरलेलं हे धरण आता ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण पाहतोय कोयना आणि कृष्णा या दोन्ही नद्यांचं पात्र या पावसाच्या पाण्यामुळे पुरतं भरून गेलेलं आहे आणि पात्र सोडून आता हे पाणी नद्यांच्या बाहेर आलंय. नाशिकच्या सिन्नरमध्ये मुसळधार पाऊस झाला. मे महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसामुळे सिन्नरमध्ये देव आणि सरस्वती या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे सरस्वती नदीला पूर आला. सिन्नर शहरातील काही घरांमध्ये देखील या नदीचं पाणी शिरलं. मध्यरात्री देखील सिन्नरच्या अनेक भागांमध्ये चांगलाच पाऊस झाला होता. तर पेण खोपोली मार्गावर पहाटेच्या सुमाराला सासगाव इथं रस्त्यात भलं मोठं झाड उन्मळून पडलं होतं. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे यामुळे ठप्प झाली होती. खोपोली नगरपालिका, अग्निशमन विभाग आणि हेल्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मेहनत करून अथक परिश्रम करून हे झाड कापून बाजूला काढलंय. मात्र या झाड उन्मळून पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र आता या मार्गाची वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट घोषित करण्यात आला होता. इथं सुद्धा जोरदार पाऊस बरसला आणि सीना नदीला आलेल्या पाण्यानं रात्रीपासून नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला होता. तसंच नगर कल्याण महामार्गावर वाहतुकीसाठी इथं वाहनांना मज्जाव करण्यात आला होता. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली होती. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मात्र चांगलंच सुख मिळालं. नागरिक काहीसे सुखावले. आपण पाहतोय नगर कल्याण मार्गावरची ही दृश्य. पूल हा पाण्याखाली गेला होता. अहिल्यानगरमधली ही दृश्य. तर मॉन्सून आता तळ कोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात पावसाचा जोरदार सरी बरसल्या. अलिबाग उरण परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. आपण पाहतोय अलिबाग उरण इथं रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. विजेच्या कडकडाटासह इथे पावसाची सुरुवात झालेली आहे. तसंच रस्ते सुद्धा या पावसामुळे जलमय झाले. तर पनवेल शहरामध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पहिल्या पावसातच सगळ्यांचं विशेषतः चाकरमान्यांचे इथे हाल झाले होते. पनवेलमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं. तसंच खांदेश्वर रेल्वे स्थानक सुद्धा अक्षरशः पाण्याखाली गेलं होतं. खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या अंडरपासमध्ये साधारणपणे 2 फूट पाणी तुंबलंय आणि यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालाय. मान्सूनच्या या पहिल्याच दिवसात खांदेश्वर रेल्वे स्थानकाची ही अवस्था झाली होती.
तर उरण तालुक्यामध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। अनेक गावांमधील रहिवाशांच्या घरांचं या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर चक्रीवादळाच्या तडाख्यात कळगुंसरे या गावातील जवळपास 50हून अधिकांची घरं ही नुकसानग्रस्त झालेली आहेत। आपण पाहतोय कळसुमरे इथं, उरण तालुक्यातलं कळसुमरे हे गाव, इथं चक्रीवादळाचा तडाखा बसलाय। अनेकांच्या घरावरची छतं सुद्धा उडालेली आहेत। तर नवी मुंबईतील पनवेल परिसरामध्ये दिवसभरात जोरदार पाऊस झाला आणि पावसामुळे पनवेल स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं होतं। अनेक सखल भागांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत। पनवेलमधील सखल भागांमध्ये नागरिकांच्या घरात या पावसाचं पाणी शिरलं। उजनी धरण आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच नीरा भीमा खोऱ्यांमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी ही 7% वाढलेली आहे। दौंड इथून 18,507 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी 4.13 TMC पाण्याची गरज आहे आणि पाऊस असा जर चालू राहिला तर उजनी धरण हे त्याची उपयुक्त पाणी पातळी गाठेल। हे धरण पुरतं भरायला सुरुवात होईल। सध्या धरणामध्ये 59.52% पाणी साठा आहे। तर या पावसामुळे मुंबईतल्या मध्य रेल्वेमधील माटुंगा स्थानकाजवळील रेल्वे रुळावर पाणी पाहायला मिळालं। मध्य रेल्वे सेवा सुद्धा काही काळ या पाणी साचल्यामुळे ठप्प झाली होती। आपण पाहतोय रेल्वे रुळांवर पाणी साठलं होतं, त्यामुळे रेल्वे वाहतूक सुद्धा खोळंबली होती। माटुंगा रेल्वे स्थानक परिसरातली ही दृश्य, पावसामुळे रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलेलं आहे आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला। तर नव्याने बांधण्यात आलेल्या वरळी मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं आणि यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। तर स्टेशनमध्ये पाणी भरल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली। आदित्य ठाकरे यांनी वरळी मेट्रो स्थानकाला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली। तसंच आपण पाहतोय वरळी मेट्रो स्टेशनमधली ही दृश्य, यात मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचल्याचं चित्र दिसलं। तर मुंबईतल्या अंधेरी सबवेमध्ये नेहमीप्रमाणे पाणी साचलं होतं। हा सबवे नेहमीप्रमाणे दर पावसातच पाण्याखाली जातो। तसंच सकाळी झालेल्या पावसामुळे सबवेमध्ये पाणी साचलं होतं। आपण पाहतोय दर पावसाळ्यात अंधेरी सबवेचं हेच दृश्य दिसतं। कितीही उपाययोजना केल्यात आणि पंपसुद्धा पाणी उपसण्यासाठी इथे लावण्यात आलेला आहे, मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे। बऱ्याचदा हा पंपसुद्धा बंद पडतो आणि मुंबईत अनेक भागांमध्ये असंच दृश्य पाहायला मिळतं। तर मुसळधार पावसामुळे घाटकोपर पूर्व इथं रमाबाई नगर परिसरामध्ये घरात पाणी शिरून नागरिकांच्या सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण पाहतोय मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण पाहतो घाटकोपर, कुर्ला ही अशी ठिकाणं आहेत, सायन ही अशी ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात नेहमी पाणी शिरतं आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान होतं। मुंबईतल्या CSMT स्थानक परिसरामध्ये पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड कोसळलं। जोरदार वादळी वाऱ्यामुळे हे झाड कोसळलं। तसंच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर हे झाड पडलं। या गाडीचं नुकसान यात झालंय, मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी सुदैवानं झाली नाही। आपण पाहतोय CSMT रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात अशी उंच जुनी झाडं आहेत आणि ही जुनी झालेली झाडं आता वारा आणि पावसामुळे पडतायत।